नागपूरमध्ये सौर ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. सोलर इनगॉट आणि वेफर निर्मितीच्या मेगा प्रकल्प उभारण्यासाठी घोषणा करण्यात आली असून या प्रकल्पासाठी सुमारे 6,200 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तब्बल 300 एकर जागेवर उभारला जाणारा हा प्रकल्प नागपूरला सौर ऊर्जा उद्योगाचे नवे केंद्र बनविण्याच्या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नागपूरमध्ये सोलर इनगॉट आणि वेफर निर्मितीसाठी मोठ्या औद्योगिक प्रकल्प उभारला जाणार आहे. सौर मॉड्यूल निर्मितीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा हा प्रकल्प 6,200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून साकारला जाणार आहे. हा मेगा प्रकल्प जवळपास 300 एकर क्षेत्रात उभारला जाणार असून त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठे बळ मिळणार आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातील हा महत्वाचा टप्पा मानला जात असून नागपूर सोलर उद्योगाचे नवे केंद्र बनविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय या प्रकल्पामुळे चीनवरील सोलर उत्पादनासाठी असलेले आयात अवलंबित्व कमी करण्यास मदत होणार आहे. भारताला सौर ऊर्जा उत्पादनात आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच 6,200 कोटींच्या या सोलर प्रकल्पामुळे नागपूरमध्ये औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार असून स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र आणखी मजबूत होणार आहे. ये यहाँ जो हम लोग प्लांट बनाने जा रहे हैं वो सोलर इंगॉट और वेफर का मैन्युफैक्चरिंग प्लांट है. जैसे सोलर पैनल आप लोगों ने देखी होगी, उसमें उसका रॉ मटेरियल सोलर सेल है और सोलर सेल बनाने का जो रॉ मटेरियल है वो है सोलर वेफर और इंगॉट. आज की तारीख में 100% हमारा ये इंपोर्ट होता है. ये प्लांट जब शुरू हो जाएगा तो इंपोर्ट डिपेंडेंसी हमारी कम हो जाएगी. फेस 1 में यहाँ हम लोग 6,400 करोड़ का इन्वेस्टमेंट करेंगे. करीब 2,000 लोगों को डायरेक्ट जॉब्स होगा और 4,000 लोगों के आसपास इनडायरेक्ट जॉब्स क्रिएट होंगे. तीनों शिफ्ट में ये प्लांट चलेगा. जैसे जैसे यहाँ हमें आइडिया आता जाएगा तो करीब 3 फेज में काम होगा और टोटल इन्वेस्टमेंट जो हमने यहाँ प्लान किया है वो 30,000 करोड़ का है. अभी जो हमने यहाँ प्लान किया है 1,000 एकर्स में किया है. अभी हमें करीब 300 एकड़ लैंड अलॉट हुई है. तो जैसे जैसे लैंड मिलेगी, जैसे जैसे काम बढ़ेगा, वैसे इसको हम लोग 1,000 एकर्स में पूरा प्लान करेंगे. हाँ, जो वेफर बाहर निकलेगी उसमें से, तो वेफर से पावर कितना बनेगा, तो हर साल जितनी वेफर बनेगी वो वेफर से 10,000 मेगावाट का पावर बनेगा.